महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। नवापुरात अवैध चर्च विरोधात आंदोलन भडकले। 116 ग्रामपंचायतींमधील बांधकामांवर कारवाईची जोरदार मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात अवैध चर्च बांधकामांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून आदिवासी संस्कृती रक्षक संघटना आक्रमक झालीये। तालुक्यातील तब्बल 116 ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात आलेल्या शेकडो अवैध चर्च विरोधात कारवाई करण्यासाठी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान महसूल मंत्र्यांनी अवैध चर्च जमीनदोस्त करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त करत संघटनेचे जिल्हाधीक्षक उमेश गावित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करत 29 एप्रिलपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान मिशनरी संस्थांकडून नवीन बांधकामे सुरूच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून ही बांधकामे तात्काळ थांबवून संबंधित अवैध रचना पाडण्यासाठी प्रशासनाने लेखी आदेश का काढावेत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात राजेंद्र गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार। मागच्या पावसाळी अधिवेशनात माननीय अनुपभैया अग्रवाल यांनी लक्षवेधी मांडली होती। या लक्षवेधीला उत्तर देताना माननीय बावनकुळे साहेबांनी 6 महिन्यात अनधिकृत चर्च बांधकाम काढून टाकू असे उत्तर दिले होते, परंतु वर्ष झालं ते अनधिकृत चर्च काही काढले नाही। याच्यामुळे मी 22 तारखेपासून इथे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे परत धरणे आंदोलन आणि उपोषणाला बसलो आहे। आणि जोपर्यंत प्रशासन आम्हाला योग्य आश्वासन देत नाही आणि कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि पुढच्या काळात योग्य कारवाई झाली नाही तर जिल्हाभरात आम्ही हजारोच्या संख्येने धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करू।